अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अत्यंत उपयोगी पडणारे काही होम ऑर्गनायझेशन टूल्स शेअर करणार आहे, जी नक्कीच तुम्हाला तुमचं घर ऑर्गनाइज करण्यात उपयोगी पडतील। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येक लेडीजकडे ज्वेलरीचं तर भरपूर कलेक्शन असतं। बरेचदा आपण ज्वेलरी कुठेही ऑर्गनाइज करतो, जर ती व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवली नाही तर मग ती लवकर खराब होते। या व्यतिरिक्त कुठे आपल्याला बाहेर जाताना ज्वेलरीची गरज असेल तर ती वेळेवर मिळतही नाही। तर त्यासाठी अशा प्रकारच्या कार्डबोर्ड बॉक्सेसमध्ये आणि प्लास्टिक बॉक्सेसमध्ये मी माझे कानातले आणि त्याचबरोबर रोजच्या वापरातले छोटे छोटे मंगळसूत्र आहे आणि छोटे छोटे जे नेकलेस आहे ते ऑर्गनाइज करून ठेवले होते। बट हे ऑर्गनायझर माझ्या कानातल्यासाठी आणि नेकलेससाठी छोटं पडलं। बरेचदा काय व्हायचं की एकाच ऑर्गनायझरमध्ये सगळे कानातले आणि नेकलेस ठेवले जायचे। मग कुठेही जायचं असलं की वेळेवर शोधावं लागायचं आणि मग अशा घाई गडबडीत आपण काय करतो, आपल्या हातात जे लागलं तेच घालतो आणि निघून जातो। मग एवढी ज्वेलरी असूनही काही फायदा काय? तर असंच काहीतरी माझ्यासोबत झालं होतं। तर अशा प्रकारचा माझ्याकडे मी एक ऑर्गनायझर बॉक्स देखील बनवला होता। ज्वेलरी देखील खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज करून ठेवली होती, बट वेळेवर तसंच व्हायचं। तर मला रोजच्या वापरातली ज्वेलरी ऑर्गनाइज करण्यासाठी असे काही ऑर्गनायझर हवे होते जे मला कपाट खोलल्याबरोबर दिसतील आणि त्यामध्ये माझे रोजच्या वापरातले कानातले किंवा नेक पीस इझिली 1 बाय 1 एक एक कप्प्यामध्ये स्टोर होतील। तर असे काही मी 2 ऑर्गनायझर मागवलेले आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये भरपूरसे कप्पे दिलेले आहे। यामध्ये तुम्ही छोटे नेक पीसेस आणि त्याचबरोबर तुमच्या जर अंगठ्या असेल किंवा इयरिंग्स असेल तर ते स्टोअर करू शकता। त्याचबरोबर खालच्या साईडला तुम्ही बांगड्या देखील स्टोअर करू शकता। तर मी अशा प्रकारे एक एक कप्प्यामध्ये माझ्या रोजच्या वापरातली जी ज्वेलरी आहे कुठे बाहेर जाताना घालायची तर ती ऑर्गनाइज केलेली आहे। भरपूरसे कप्पे खाली देखील आहे। एका ऑर्गनायझरमध्ये मंगळसूत्र, छोटे छोटे चेन आणि छोटे छोटे जे नेक पीसेस आहे ते ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे। आणि हे ऑर्गनायझर आता मी माझ्या कपाटामध्ये साडी जिथे हँग करते ना तिथे हँग करणार आहे, कारण याच कपाटात मी माझी बाकी ज्वेलरी ड्रॉअरमध्ये स्टोअर केली आहे। पण जर का तुमच्याकडे ड्रेसिंग टेबल असेल ना तर ड्रेसिंग टेबलचा जो दरवाजा असतो ना त्याच्या आतल्या साईडला अडेसिव्ह हुकच्या थ्रू तुम्ही हे ऑर्गनायझर लटकवू शकता। मग कुठेही बाहेर जायचं असलं की फक्त या ऑर्गनायझरवर एक लुक मारायची आहे। ट्रान्सपरंट असल्यामुळे जेवढी काही ज्वेलरी त्यामध्ये स्टोअर केलेली आहे ती इझिली तुम्हाला दिसेल आणि तुम्ही कुठलीही ज्वेलरी घालू शकता। त्याचबरोबर या ज्वेलरीवर धूळ देखील बसण्याचा चान्स नाही, कारण प्रत्येक कप्प्याला सेपरेट चेन दिली आहे। चेनची क्वालिटी देखील छान आहे। आणि मी तुम्हाला एक आयडिया सजेस्ट करेल, जर का तुमच्याजवळ शिलाई मशीन असेल ना तर हे ऑर्गनायझर तुम्ही घरीच बनवू शकता। पण जर का 0 मेहनतीत काम करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून देखील मागवू शकता। बरेच दिवसापासून माझ्याकडे हे कॉर्नर रॅक ठेवलं होतं। लोकल मार्केटमधूनच खरेदी केलं होतं। जुन्या घरी बाथरूममध्ये डायरेक्ट भिंत असल्यामुळे त्याला मी खिळ्याच्या हेल्पनी लावलेलं होतं। बट मात्र या नवीन घरात शिफ्ट झाल्यामुळे हे ऑर्गनायझर कुठे लावायचा हा प्रश्नच पडला होता, कारण बाथरूममध्ये पुन्हा टाईल्स आहे आणि टाईल्सवर जर ड्रिल केलं तर टाईल्सचा लुक खराब होईल। तर त्यासाठी हा ऑर्गनायझर माझ्याकडे असाच ठेवलेला होता। तर त्यासाठी सोल्युशन म्हणून मी हे काही अडेसिव्ह हुक्स मागवलेले आहे। तर हे 4 हुक्सचं कलेक्शन आहे, यातलं फक्त 2 हुक्स मी वापरणार आहे। तर या वापरायच्या अगोदर जिथेही तुम्हाला या हुक्स चिपकवायचे आहे ती जागा व्यवस्थित आपल्याला पहिले ड्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच यावरचं स्टिकर काढून या हुक्स तुम्हाला टाईल्सला चिपकवायचे आहे। पहिले तुम्हाला कुठे चिपकवायचं आहे त्याचं व्यवस्थित मेजरमेंट घेऊन घ्या आणि त्यानंतर या हुक्स चिपकवा। तर अशा प्रकारे एक दिवस आधी मी या हुक्स आहे त्या या भिंतीला मी टाईल्सला चिपकवून घेतले आहे आणि त्यानंतर या हुक्स आपल्याला 24 घंटे व्यवस्थित ड्राय होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच जी कोणतीही रॅक तुम्हाला तिथे हँग करायची आहे ती लावू शकता। व बघू शकता कुठलेही ड्रिल न करता अशा प्रकारे कुठलेही ऑर्गनायझर तुम्ही आपल्या टाईल्सला अटॅच करू शकता। तर अगदी सोपं आहे, त्यामुळे तुमचं घर देखील ऑर्गनाइज होणार आणि दिसायलाही छान दिसेल। घरात जर लहान मुले असतील आणि त्यांना जर तुम्ही रोज पोळी भाजी खाऊ घातली तर मात्र ते खाण्याचा कंटाळा करतात, हे तुम्ही देखील नोटीस केलं असेल। पण तेच जर का आपण बाहेरच्या वस्तू लहान मुलांना खाऊ घातल्या तर ते मात्र आवडीने खातात, कारण बाहेरच्या वस्तूचा कलर वेगवेगळा असतो, त्याचा शेपही वेगवेगळा असतो, तर त्यांना काहीतरी क्रिएटिव्ह वाटतं। तर मी देखील माझ्या मुलीसोबत नोटीस केलं
की मी बरेचदा काय करायचे की तिला छोटे छोटे पुऱ्या बनवून द्यायचे, नाहीतर मग पराठ्याचे छोटे छोटे तुकडे करून द्यायचे. तर जनरली आपल्याकडे सर्कल शेपचीच वाटी वगैरे असते. तर मी नोटीस केलं की अशा काहीतरी वेगळं बनवून दिलं किंवा मल्टी कलर वस्तू बनवून दिल्या तर ती मात्र पूर्ण टिफिन फिनिश करून द्यायची. पण पोळी भाजी दिली की मात्र टिफिन वापसच यायचा. तर त्यासाठीच सोल्युशन म्हणून मी ना हे ऑनलाईन शेप्स मागवलेले आहे. यात वेगवेगळ्या आकाराचे भरपूर शेप्स उपलब्ध आहे, छोटा मोठा सगळ्या साईजचे उपलब्ध आहे. आणि खरंच याचा फायदा मला झाला, त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आता काय करते मी की माझ्या मुलीला वेगवेगळ्या शेपच्या पोळ्या बनवून देते. कधी हार्ट शेपच्या बनवून देते, कधी स्टार, कधी फ्लावर. सर्कल कमी बनवते कारण ऑलरेडी आपली पोळी सर्कलच असते त्यामुळे. आणि मग या पद्धतीने तुम्ही इडली देखील ट्राय करू शकता. मी पराठ्याला देखील छोट्या छोट्या बाईटमध्येच कन्वर्ट करते कारण लहान मुले असतील तर आपण सहसा तुकडे करूनच देतो. आणि त्या प्रकारे ती काय करते की पूर्ण डब्बा फिनिश करते, हे मी नोटीस केलं. तर तुमचीही लहान मुले असतील आणि ते जर जेवण करत नसतील, टिफिन फिनिश करून येत नसतील, तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना घरातल्या वस्तू खाऊ घालू शकता. आणि या एकाच शेपच्या हेल्पने तुम्ही फ्रूट्स देखील कट करू शकता. वेगवेगळ्या ज्या वेजीस असतात त्या देखील कट करू शकता. इडली देखील वेगवेगळ्या आकाराची बनवू शकता. डोसा देखील वेगवेगळ्या आकाराचा कट करून मुलांना खाऊ घालू शकता. त्याचबरोबर याचा सर्वात मोठा फायदा मला असा वाटला की मुलांना आकार कळतात. बरेच मुलांना आता सिलेबसमध्ये शेप्स असतात, तर याच्या थ्रू आपण मुलांना शेप्स कोणत्या आकाराचे असतात ते देखील शिकवू शकतो. त्याचबरोबर टिफिनमध्ये रोज वेगवेगळे फ्रूट देखील टाकावे लागायचे. बट जेव्हा मात्र बनाना द्यायची वेळ यायची तर बनाना पिचकण्याचा चान्स राहायचा. तर त्यासाठी मी असा एक बनाना होल्डर देखील मागवलेला आहे. खूप युजफुल आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही थोडंसं टिफिन डेकोरेट करून दिलं, मुलांना क्रिएटिव्ह करून दिलं, तर ते खूप आवडीने खातील. मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल रोटी शेकायसाठी किंवा भाजायसाठी किंवा पराठे देखील भाजायचे असेल तर आपण काय करतो की त्यावर एखाद्या कापडाने प्रेस करतो जेणेकरून तो पराठा किंवा पोळी फुगावी म्हणून. तर बरेचदा त्या कापडाची वास येत असते कारण आपण रोज रोज त्या कापडाचा यूज केल्यामुळे बरेचदा वॉश केल्यानंतर देखील त्या कापडामध्ये पोळ्यांचा वास राहिला जातो. तर तो वास मग त्या पोळ्यांना देखील लागतो. तर मग त्यासाठीच मी अशा प्रकारचा एक रोटी प्रेशर मागवलेला आहे. हा फक्त पोळी आणि पराठ्यासाठीच यूज होईल आणि यावर डस्ट देखील राहणार नाही. तर अशा प्रकारचा टूल देखील तुम्ही यूज करू शकता. यूज करायलाही इझी आहे आणि तुमची पोळी किंवा पराठा व्यवस्थित शेकला देखील जाईल. मैत्रिणींनो, किचनमधले टॉवेल कुठे वाळू घालावे हा आपला प्रश्न असतो. तर त्यासाठी मी असे किचन टॉवेल होल्डर मागवलेले आहे. तर अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये मला मिळाले. मला वाटते 200हून कमीच प्राईस आहे. 2 होल्डर मला मिळालेले आहे काहीतरी 150मध्ये. तर यातला एक होल्डर मी किचनमध्ये हँग करायची ठरवलेले आहे आणि दुसरा होल्डर माझ्या बाथरूमची भिंत खाली आहे तर तिथे हा टॉवेल होल्डर लावायचे ठरवले आहे. तर याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. जसं तुमच्याकडे बो वगैरे असेल ना ते देखील हँग करण्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकता किंवा तुमच्या किचनमध्ये टॉवेल होल्ड करण्यासाठी, त्याचबरोबर टिश्यू पेपर होल्ड करण्यासाठी देखील तुम्ही या हँगरचा उपयोग करू शकता. मीन्स हा मल्टीपर्पज ऑर्गनायझर आहे. जसा तुम्हाला याचा उपयोग करावासा वाटला त्यानुसार तुम्ही याला ऑर्गनाइज करू शकता. तर मी ॲज अ टॉवेल होल्डर म्हणून याला बाथरूममध्ये लावलेले आहे. तुम्ही वाटेल तर यावर टिश्यू पेपर रोल देखील लावू शकता किंवा तुमचे क्रंचीज किंवा रबर बँड असेल ना ते देखील हँग करण्यासाठी याचा यूज करू शकता. नाहीतर किचन टॉवेल्स देखील हँग करण्यासाठी याचा उपयोग करू शकता. मैत्रिणींनो, माझ्या किचनमध्ये अशी सुंदरशी पॅन्ट्री बनलेली आहे. यामध्ये आपण भरपूरशे कंटेनर स्टोअर करू शकतो. बट बघू शकता मी तुम्हाला पॅन्ट्री ओपन करून दाखवते. दिसायला एवढी काही खास दिसत नाही आहे पण बनलेली खूप सुंदर आहे. त्याचं कारण की यामध्ये मी वेगवेगळ्या कलरचे डबे स्टोअर केलेले आहे. तर माझं किचन नवीन आहे. मला बरेच दिवसापासून छान छान कंटेनर विकत घ्यायचे आहे. जर का या पॅन्ट्रीमध्ये मी सेम साईजचे आणि सुंदरसे कंटेनर स्टोअर केले तर ही पॅन्ट्री दिसायला किती सुंदर दिसेल ना. तर यासाठीच मी काही कंटेनर मागवलेले आहे. हे ग्लास कंटेनर आहे. तसं तर तुम्ही हे कंटेनर बरेचशा व्हिडिओजमध्ये बघितले असेल. तर हे एरा कंपनीचे कंटेनर आहे. बट जे हे कंटेनर मला रिसीव झाले ना ते खूपच छान क्वालिटीचे आहे आणि त्याची पॅकेजिंग देखील खूप चांगली वाटली. एरा कंपनीचे हे कंटेनर आहे. तर जवळजवळ मला वाटते 400 की 500 ml चे हे कंटेनर आहे. तर डाळी स्टोअर करण्यासाठी मी हे कंटेनर मागवलेले आहे. ॲक्च्युली क्वालिटी एवढी छान रिसीव झाली की मला वाटलं की मी तुमच्यासोबत देखील शेअर करावं. तर बघू शकता एकदम ट्रान्सपरंट आहे. लीड देखील खूप छान क्वालिटीचं आहे आणि कुठलीही वस्तू जरी आपण यामध्ये स्टोअर केली तर ती
इझिली दिसू शकेल, कारण कंटेनर हे ट्रान्सपरंट आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की जेव्हाही तुम्हाला तुमच्या किचनमध्ये कंटेनर घ्यायचे असेल तर ते ग्लास कंटेनर घ्या, कारण प्लास्टिक हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. पण ग्लास कंटेनर हे महागडे असतात, तर एका वेळेस जर पॉसिबल नसेल तर हळूहळू घ्यायचे. बट जे हे ग्लास कंटेनर असतात ना, तर ते डेलिकेट असतात, त्याला वॉश करणं देखील हार्ड असते. तर अशा प्रकारे डिटर्जंटच्या पाण्यामध्ये मी पहिले त्याला व्यवस्थित भिजवून घेतले आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने वॉश करून घेतले. त्यानंतर एखाद्या कापडावर आपल्याला याला असं वाळू घालायचं आहे आणि त्यानंतर सुकले की यामध्ये कुठल्याही वस्तू तुम्हाला ऑर्गनाईज करायच्या असेल तर त्या ठेवू शकतात. तर अशा प्रकारे मी डाळी ऑर्गनाईज केलेल्या आहे आणि प्रत्येक डाळीमध्ये मी सिलिका जेलचं पॅकेट टाकलेलं आहे, जेणेकरून या डाळीमध्ये किडे पडणार नाही. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता थोडीशी पॅन्ट्री दिसायला छान दिसत आहे. जेव्हा मी पूर्ण कंटेनर यामध्ये ठेवणार तर नक्की या पॅन्ट्रीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार. तर मैत्रिणींनो, ही होती काही होम ऑर्गनायझेशन टूल जी नक्कीच आपलं घर ऑर्गनाईज करण्यात आपल्याला हेल्पफुल ठरतील. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा.